नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो युद्धविराम झालेला आहे, हा युद्धविराम झाल्यानंतर अर्थातच विरोधी पक्ष जे आहेत किंवा प्रामुख्याने भाजप विरोधी, मोदी विरोधी यांना एक प्रचंड आनंद झालेला आहे. आणि त्या आनंदामुळे त्यांनी ही सगळी घटना जी आहे याला कोण जबाबदार आहे, मोदींनी अचानक ही जी काही शस्त्रसंधी म्हणा किंवा हा युद्धविराम कसा काय स्वीकारला, त्याच्यामध्ये अमेरिकेला मध्यस्थ कसं काय केलं, काश्मीरसारखा प्रश्न अमेरिका कसं काय सोडवणार वगैरे प्रश्न विचारायला सुरुवात केली. म्हणजे प्रश्नांची एक जंत्री, एक यादी त्यांच्याकडे तयार होती आणि ती 2014 पासून तयार आहे. त्यामुळे तशी ती यादी तयार करायला वेळ लागत नाही त्यांना फारसा. तशी ती लगेच यादी तयार झाली. आणि मग मोदी कसे मागे फिरलेले आहेत. त्यांनी पहिल्यांदा आश्वासन दिलं होतं की एक जोरदार तडाखा जो आहे तो पाकिस्तानला दिला जाईल किंवा कल्पनेच्या पलीकडे असं एक मोठी कारवाई जी आहे ती केली जाईल. तर असं असताना अशा पद्धतीने कशी काय माघार घेतली गेली, कसं काय तिथे सीज फायर केलं गेलं, असा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ लागला. आणि त्यातून मग आता आपण पाहतोय की गेले अनेक दिवस विशेषतः अमेरिकेने हे ट्विट केलं पहिल्यांदा की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ही शस्त्रसंधी झालेली आहे, युद्धविराम झालेला आहे आणि त्याबद्दल दोन्ही देशांचं अभिनंदन, असं त्यांना अभिनंदन करणारं असं ट्विट ट्रम्प यांनी केलं. आणि तेव्हापासून ही सगळा सिलसिला जो आहे सुरू झालेला आहे प्रश्नांचा. आता या संदर्भात नरेंद्र मोदी आपली भूमिका मांडणार आहेत असं वाटतंय. म्हणजे आज आम्ही हा जो व्हिडिओ बनवतोय त्यावेळेला 8 वाजता नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्याच्यात कदाचित हा मुद्दा येतोय की नाही माहिती नाही. पण या सगळ्या याच्यामध्ये काय नेमकं खरं घडलेलं आहे, वास्तव काय आहे, कोणाची चूक असू शकते, याविषयी काहीतरी विचार करायला पाहिजे की नाही. पण तो कोणीच विचार करत नाही. फक्त आरोप होत आहेत त्याच्यामध्ये की माघार कशी काय घेतली, असं अशा पद्धतीने कसं गेलं. एकतर आपण त्या ठिकाणी हे जे काही संघर्ष सुरू होता गेले काही दिवस त्याच्यामध्ये आपण वरचढ होतो. मग असं वरचढ असताना पाकिस्तानवर हल्ला करता आला असता, पाक व्याप्त काश्मीर जो आहे तो ताब्यात घेता आला असता, असं आपल्या मनाला येईल ते सगळ्यांनी कल्पना ज्या आहेत त्या लढवलेल्या आहेत. पण याच्यामध्ये वास्तव काय आहे, कोणाच्या याच्यामध्ये दोष आहे, याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. ट्रम्प आहे त्यांनी 10 मे रोजी हे ट्विट केलं संध्याकाळी की भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये हे सीज फायर झालेलं आहे आणि त्याबद्दल त्या दोन्ही देशांचं अभिनंदन आणि अमेरिकेने त्याच्यामध्ये मध्यस्थी केलेली आहे. असं ट्विट जे आहे ते कोण करते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करत आहे. म्हणजे कोणत्या 2 देशांमध्ये झालेले आहे ते भारत आणि पाकिस्तानमध्ये. पण ट्विट कोण करते तर अमेरिका करते. आता हा तर मुळात प्रश्न आहेच की अमेरिकेने का ट्विट करावं. ते कदाचित चर्चा झालीही असेल, पण ती चर्चा होणार आहे अधिकृतपणे अशी काय 3 देशांमध्ये चर्चा होणार आहे, त्यात अमेरिका मध्यस्थ आहे असं कुठेही ठरलेलं नव्हतं. अशा पद्धतीचं कोणतं वृत्तही नव्हतं. थेट अमेरिकेचं ट्रम्प यांच्याकडून असं ट्विट आलं आणि हे सीज फायर झालेलं आहे असं त्यांनी स्वतःच घोषित केलं. त्यानंतर अर्थातच भारताकडून भारताचे जे सेनाधिकारी आहेत, DGMO आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं. म्हणजे अर्थात आपले परराष्ट्र सचिव जे आहेत मिस्री, त्यांनी घोषणा केली की आपण अशा पद्धतीने युद्धविराम करतो आहोत. पण अर्थात अट कोणती आहे तर पुन्हा एकदा पाकिस्तानने जर गोळीबार केला, पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांवर, नागरिकांवर जर त्यांनी हल्ले केले तर मात्र आम्ही ऐकून घेणार नाही. पण तुर्तास पाकिस्तानने बोलणी केलेली आहेत आमच्याशी की आपल्याला हे थांबवायचं आहे, युद्धविराम करायचं आहे, आम्हाला आमची इच्छा आहे म्हणून आपण हे थांबतो आहोत. ही भूमिका भारताने मांडली. पण त्याच्या आधी अमेरिकेने ट्विट केलेलं होतं जिथे अमेरिकेचा काही संबंधच नव्हता. अमेरिकेने मध्यस्थाची भूमिका घेतली आहे की नाही घेतली आहे, किंवा भारत आणि पाकिस्तानने त्यांना मध्यस्थ म्हणून नेमलेलं आहे किंवा त्यांनी त्याविषयी निर्णय घ्यावा असं सांगितलेलं, असं कोणतंही वृत्त नव्हतं. कोणतीही तशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला नव्हता. पण याच्यात काय घडलेलं असू शकतं, एक तर पाकिस्तानवर ज्या पद्धतीने आपण आक्रमण केलं, ज्या पद्धतीने त्यांना धडा शिकवला, त्यांचे सगळे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त केले, त्यांचे सगळे ड्रोन जे आहेत ते परतवून लावले, त्यांनी ज्या ज्या पद्धतीने मिसाईलचा वापर केला, त्यांची विमानंसुद्धा आपण पाडलेली आहेत.
हे बघितल्यानंतर पाकिस्तान हा पूर्णपणे ढेपाळलेला होता, कारण पाकिस्तानचा कोणताही डावपेच भारताविरुद्ध यशस्वी ठरत नव्हता. आणि आपण यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला बातम्यांमध्ये सुद्धा आलेलं होतं की पाकिस्तानची क्षमताच नाहीये जास्त काळ युद्ध लढण्याची किंवा अशा पद्धतीने संघर्ष करण्याची. युद्ध तर सोडूनच द्या, भारताविरुद्ध फार काळ तग धरेल अशी पाकिस्तानची स्थितीच नव्हती. आणि त्यामुळे पाकिस्तानने कदाचित अमेरिकेशी संपर्क साधला असणार की आम्हाला हे सगळं थांबवायचं आहे, युद्धविराम करायचं आहे. आणि मग कदाचित अमेरिकेने त्यांना सुचवलं असेल की तुम्ही भारताशी बोला, या संदर्भात संपर्क साधा. आणि त्या पद्धतीने पाकिस्तानचे जे कोण DGMO होते त्यांनी भारताच्या DGMOंना फोन केलेल्या दुपारी 1:30-2च्या दरम्यान की आम्हाला हे युद्धविराम हवा आहे, आम्हाला शस्त्रसंधी करायची आहे, आम्हाला थांबायचे. आणि मग तेव्हा त्यांच्यात बोलणी होऊन त्यांना ते सांगण्यात आलं की तुम्ही जर ही गोळीबार थांबवलात, नागरिकांवरचे हल्ले थांबवलेत, हे जे काही ड्रोन तुम्ही वारंवार रात्री पाठवताय भारताच्या दिशेने, भारतातल्या विविध शहरांवर थांबवलं नाहीत तर आम्हाला कारवाई सुरूच ठेवावी लागेल. आणि तेव्हा त्यांनी ते मान्य केलं. आणि ते कदाचित अमेरिकेला सांगितलं, अमेरिकेने लगेच त्याचं ट्विट केलं. मुळात अमेरिकेने ट्विट करण्याची कोणती आवश्यकता नव्हती. हा जो आगाऊपणा आहे तो करण्याची आवश्यकता नव्हती. ती जबाबदारी भारत आणि पाकिस्तानची होती की त्यांच्यात जर अशा पद्धतीने युद्धविरामाची घोषणा झालेली आहे, पाकिस्तानने विनंती केलेली आहे की आम्हाला युद्धविराम करायचं आणि भारताने ती तयारी दाखवलेली आहे, तर त्याची घोषणा हे दोन्ही देशांनी करायची होती. पण ते अमेरिकेने आगाऊपणा केला आणि पहिल्यांदाच घोषणा करून टाकली. आणि आपण मध्यस्थ आहोत हे पण सांगितलं, जे प्रत्यक्ष भारत किंवा पाकिस्तानने कुठेही सांगितलं नव्हतं की हे आमचे मध्यस्थ आहेत म्हणून. त्यामुळे हा आगाऊपणा अमेरिकेने केल्यामुळे हा सगळा गोंधळ आज निर्माण झालेला आहे की अशा पद्धतीने भारताने कसं काय माघार घेतली, कसं काय या ठिकाणी हा संघर्ष थांबवला. अचानक भारत वरचढ होता, भारताने का माघार घेतली. आणि मग सगळ्यांनी मग ते इंदिरा गांधींची पोस्ट वगैरे, इंदिरा गांधी कशा कणखर होत्या, इंदिरा गांधींनी कसं अमेरिकेला भीक घातली नाही वगैरे वगैरे सगळ्या कथा कहाण्या या सगळ्या सुरू झाल्या. मुळातच या सगळ्या याच्यामध्ये भारताची पहिल्यापासूनच भूमिका काय होती, भारताच्या ज्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या हा संघर्ष सुरू झाल्यावर, त्या पत्रकार परिषदांमध्ये जे परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिस्री आणि 2 महिला सेनाधिकारी हे नेहमी असायचे, हे आपण पाहिलेलं आहे. आणि यावेळेला प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा जो दृष्टिकोन असेल, आमची ती भूमिका आहे ती म्हणजे दहशतवादाला विरोध करणं. याच्यातला जो काही दहशतवादी तळ आहेत पाकिस्तान म्हणा किंवा पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये, ते उद्ध्वस्त करणे, दहशतवाद्यांना धडा शिकवणं हा आमचा पहिला उद्देश आहे. आणि तेच आमचं उद्दिष्ट असणार आहे, तेच आमचं लक्ष असणार आहे. आणि त्या पद्धतीने भारताने प्रत्येक या सगळ्या जेव्हा जेव्हा आक्रमण केलं तेव्हा या दहशतवादी तळांवर आक्रमण केलेलं आहे. पाकिस्तानने जेव्हा आगळीक करण्याचा प्रयत्न केला, भारतावर अनेक ड्रोन दागले, विशेषतः भारताच्या लष्करी तळांना लक्ष करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, तेव्हा भारताने सुद्धा त्यांच्या एअरबेसवर हल्ले केलेले आहेत. पण अर्थात तिथे कुठेही नागरिकांवर हल्ले केले नाही, नागरिकांवर गोळीबार केला नाही, हे भारताने कटाक्षाने पाळलं. त्यामुळे भारताने कधी युद्धाची भूमिकाच ठेवली नव्हती पहिल्यापासून. फक्त दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करणं हाच भारताचा उद्देश होता आणि तो त्यात सफल झाला भारत. मग ते झाल्यानंतर पाकिस्तानची जी अवस्था पाहिली तर पाकिस्ताननेच फोन केलेला पहिल्यांदा, भारताने फोन केला नाही. जे म्हटलं जाते भारताने माघार का घेतली, भारत घाबरला का, भारताने कुठेही प्रयत्न केला नाहीये. भारताने कुठे अमेरिकेशी संपर्क साधला नाही की आम्हाला माघार घ्यायची आहे म्हणून. अर्थात भारत सगळ्यांशीच बोलत होता, सगळ्याच देशांशी, फ्रान्सशी असेल, अमेरिकेशी असेल, ब्रिटनशी असेल, की आम्ही असे पावलं उचलतोय. आणि त्यावेळेला त्या सगळ्या देशांनी भारताच्या पाठीशी उभं राहण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे भारताने कुठेही माघार घेतली नाही किंवा माघार घेण्यासाठी प्रयत्नही केलेले नाहीत. पहिला फोन आला तो पाकिस्तानचा आलेला आहे आपल्या DGMOंना की आम्हाला युद्धविराम हवा आहे, आम्हाला थांबायचंय, आम्ही आता यापुढे युद्ध करणार नाही किंवा हा जो काही संघर्ष आहे तो आम्हाला थांबवायचा आहे. आणि म्हणून तो थांबवण्यात आला. या सगळ्या याच्यामध्ये
काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचं विधान जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. शशी थरूर यांनी म्हटलं की अशा पद्धतीने जेव्हा दोन देशांमध्ये काहीतरी चर्चा चालू असते, मग भलेही ती या युद्धविरामाच्या संदर्भात असेल किंवा आणखी कोणत्या मुद्द्यासंदर्भात असेल, त्यावेळेला अशा पद्धतीने ते ट्विट केलं जात नाही, अशा पद्धतीने लोकांना माहिती दिली जात नाही. ही चुकीची पद्धत आहे जी अमेरिकेने अवलंबली, की ज्या दोन देशांमध्ये चर्चा सुरू आहे किंवा त्यांनी काय निर्णय घ्यायचं ठरवलं आहे, पण ट्विट तिसराच करतोय ज्यांचा प्रत्यक्ष संबंध नाही. म्हणजे प्रत्यक्षात ट्विट कोणी करायला पाहिजे होतं? एक तर भारताने करायला पाहिजे होतं किंवा पाकिस्तानने करायला पाहिजे होतं, आणि मग त्यावर प्रतिक्रिया अमेरिकेने दिली असती तर काही हरकत नव्हती. पण अमेरिकेनेच पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली, आणि अर्थातच ती स्वतःचं कुठेतरी पाठ थोपटून घेण्यासाठी, स्वतःचं कौतुक देशभरात व्हावं की आपण कसं या दोन देशांमध्ये एक प्रकारे ही युद्धविराम शस्त्रसंधी घडवून आणली, हे दाखवण्याचा प्रयत्न होता. शशी थरूर तेच म्हणतात की एस जयशंकर जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत, त्यांनी वेगवेगळ्या लोकांची चर्चा केल्या, सातत्याने त्यांचा संपर्क होता, आणि त्यामुळे त्या संपर्कातून जे काही पुढे येत होतं ते सगळं ठरलेलं होतं. अमेरिकेतल्या सुद्धा अमेरिकेचे उपाध्यक्ष असतील, व्हॅन्स असतील, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. तेव्हा चर्चा होत असतात, पण त्याच्यामध्ये कोणी बोलायचं पहिल्यांदा, कोणी माहिती द्यायची, लोकांपर्यंत पोचवायची, याचे काहीतरी एक त्या ठिकाणी ठरलेले नियम असतात. अमेरिकेने तो नेमकं ते न पाळता घाई गडबडीने आपण ट्विट करून मोकळे झाले की आम्ही या दोन देशांमध्ये मध्यस्थ आहोत आणि या दोन देशांमध्ये आता युद्धविराम झालेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यामुळे शशी थरूर यांनी हे केलेलं विधान जे आहे ते महत्त्वाचं आहे, कारण ते स्वतः अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये वावरलेले आहेत, परराष्ट्र खात्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना याची सगळी पुरती जाणीव आहे की अशा पद्धतीने कूटनीती जी केली जाते, डिप्लोमॅटिक ज्या काही चर्चा होतात, त्या चर्चा केल्यानंतर त्याची माहिती लोकांना कधी द्यायची, कोणी द्यायची, याविषयीचे काही नियम असतात, त्याचं पालन अमेरिकेने केलेलं नाही. ही टीका त्यांनी त्यासाठी केलेली. पण त्याच्यात अमेरिकेने स्वतःचा शहाणपणा करण्यासाठी की आम्ही कसं मध्यस्थाची भूमिका बजावली, कारण अमेरिकेला आत्तापर्यंत युक्रेन रशिया युद्धामध्ये काही करता आलं नाही, हमास किंवा इस्रायल यांच्यामधल्या युद्धात काही करता आलं नाही, तर निदान इथे तरी आपणच स्वतःची पाठ थोपटून घेऊया म्हणून अमेरिकेने ट्विट करून टाकलं की आमच्या मध्यस्थीमुळे हे झालं म्हणून. प्रत्यक्षात भारताने कुठेही त्यांची मध्यस्थी मान्यच केलेली नाही, आणि आत्तासुद्धा भारताची तीच भूमिका आहे. ते काश्मीरच्या प्रश्नामध्ये तुमची काय मध्यस्थी आम्हाला नको, काश्मीरचा प्रश्न आमचा आहे, तो आम्ही सोडवू. त्यामुळे भारताने अमेरिकेला सांगितलं असं या ठिकाणी अजिबात दिसत नाही, कारण तशा पद्धतीचे कोणतेही वृत्त नव्हतं. भारताने कुठे अमेरिकेशी संपर्क साधून आमच्या या प्रश्नाला सोडवा, हे जे आमचा संघर्ष चालू आहे तो थांबवा, असं कुठेही विनंती केल्याचं दिसत नाही. त्यामुळे अमेरिकेने हा जो आगाऊपणा केला त्याचे परिणाम आज दिसत आहेत. त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ उडालेला आहे, आणि अर्थात विरोधी पक्षांना हे आयतं कोलीत मिळालं. नाहीतरी नरेंद्र मोदींनी काही सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसणं कठीणच आहे. आज भलेही ते म्हणत असले की संसदेचं एखादं सत्र घ्या आणि त्याच्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे, पण त्यांना काही समजून सांगण्याचं, काही समजून घेण्याची अजिबात इच्छा नाही. फक्त आरोप करायचे आणि त्यातून एक नरेटिव्ह तयार करायचं. मोदी सरकारची कशी कोंडी केली, मोदींची कशी कोंडी केली, हे दाखवण्यासाठी हे सत्र हवंय, हे पुरेसं स्पष्ट आहे. त्यामुळे आज हे सगळं माहिती आहे, याच्यात काय नेमकं खरं आहे काय खोटं आहे ह्याची जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा कोणी केलेला नाही, आणि थेट आरोप झाले की या पाकिस्तानवर एवढा आपण वरचढ होतो, पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करत होतो, मग माघार का घेतली. पाकिस्तानने जर सांगितलंय, पाकिस्तानने विनंती केली म्हणून आपण त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला, कारण आणखी युद्ध करणं, आणखी ते संघर्ष वाढवणं हा सुद्धा भारताच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकतं. आणि आपण ती पहिल्यांदाच मर्यादा आपल्याला घालून घेतली होती की दहशतवादाचा तळ उद्ध्वस्त करणं, दहशतवाद्यांना धडा, तशा पद्धतीने आपण 100 अतिरेकी मारले, काही प्रमुख 5 अतिरेकी सुद्धा त्याच्यामध्ये मारले गेलेले आहेत.
त्यांचे दहशतवादी तळ जे होते ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत. मग हे जे आपलं उद्दिष्ट होतं त्यात आपण यशस्वी ठरलो. कुठेही पाकिस्तानवर आक्रमण करणं, पाकिस्तानच्या सैन्याशी लढा देणं, हे कुठेही आपलं उद्दिष्ट नव्हतं. ते कधी आपण बोललेलोही नव्हतो. त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमामध्ये दोषी कोण असेल तो अमेरिका आहे, ज्यांनी अशा पद्धतीने हे ट्विट केलं आणि स्वतःची पाठ थोपटून घेता घेता हा सगळा गोंधळ निर्माण केला. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.